नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक अशी पाटवड्यांची रेसिपी पाहणार आहोत. मी तुम्हाला एकदम असं अचूक प्रमाण सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या पाटवड्या अजिबात सुद्धा चुकणार नाही आणि तुम्ही एकदम बिनधास्त बनवू शकाल. रेसिपीच्या सुरुवातीला इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला चाळून इथे स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या इथे होत नाहीत. बेसन पीठ चाळून नाही घेतलं तर खूप गुठळ्या होतात. आणि बेसन पीठ मी फक्त चमच्याने वाटीत भरलेले, दाबून वगैरे आपण काही घेतलेलं नाहीये. तर साहित्यात बघूया आपण काय काय घेतलंय. इथं मी छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा पोह्याचा जिरे घेतलेले आहेत, लसूण 1 गड्डी घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, मीठ आहे 1 चमचा चवीनुसार, कोथिंबीर आहे आणि ओलं खोबरं आहे. आणि ह्या छोट्या वाटीत मी अगदी छोटा चमचा हिंग घेतलेला आहे. हिंगामुळे खूप छान टेस्ट लागते. सुरुवातीला आपल्याला वाटण करून घ्यायचंय. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा ओवा घालून घ्यायचा, नंतर जिरे, मिरच्या घालायच्या तोडून मोठ्या असल्या तर, आणि लसूण घालायचा. आणि हे सगळं मिक्सरला एकदम बारीक असं करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपण वाटण एकदम असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर एका मोठ्या बाउलमध्ये आपण बेसन घ्यायचं आहे, 1 वाटी काढलेलं. याच्यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथं मी पोह्याचा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. मीठ तुमच्या अंदाजाने घाला, तुम्ही कमी जास्त. आपण ज्या वाटीने बेसन घेतलं ना, त्याच सेम वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा इथं मी अर्धी वाटी पाणी घालते. एकदम पाणी घालायचं नाही आहे. एकदम पाणी घातलं ना तर सगळ्या बेसन पिठाच्या गुठळ्या होतात. आणि विस्करने असं हलवून सगळं गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता आपण राहिलेलं पण पाणी घालून घ्यायचं आहे. पूर्ण 1 वाटी पाणी आपण घातलं याच्यात. सगळं एका दिशेने फिरवून असं घ्यायचं. विस्करने असं फिरवून घेतलं का नाही चमच्यापेक्षा, की लगेचच गुठळ्या मोडतात. विस्करने जास्त गुठळ्या राहत नाहीत. तर आता एका दिशेने पीठ फेटून घेतलं की सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत बघा, अजिबात गाठी याच्यात राहिलेल्या नाही आहेत. तर आपण याच्यात पहिल्यांदा 1 वाटी पाणी घातलेलं होतं. तर आता आपल्याला अजून अर्धी वाटी पाणी घालायचे. एकदम हे परफेक्ट प्रमाणे 1.5 वाटी पाणी घ्यायचंय, लक्षात राहून द्या. पहिल्यांदा आपण 1च वाटी घालायचंय आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि काय करायचं, डाळ ना घरची असली का नाही, आपण डाळ आणून ती छोट्या गिरणीवर दळली का नाही की त्याचं पीठ एकदम छान होतं. हरभऱ्याची डाळ आहे ही, नाहीतर तुम्ही म्हणसाल दुसरी कोणती डाळ आहे का. आणि ही डाळ दळली का नाही आपण घरी की चांगल्या वड्या होत्या. ती विकतच्या डाळीचं पीठ असलं का नाही, शक्यतो त्याला चिकटपणा नसतो जास्त, त्याच्यामुळे लगेच तुटल्या जातात. तर बघा एकदम मस्त पीठ झालेलं आहे, अजिबात त्याच्यात गुठळ्या वगैरे काही राहिलेल्या नाही आहेत. गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवायची आणि त्याच्यात तेल घालायचं आहे. इथं मी 1.5 पळी तेल घेत आहे. तेल तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. आता तेल कडक झालेलं आहे. आपण पहिल्यांदा याच्यात मोहरी घालून घेऊया. मी पहिल्यांदा 2-3 मोहऱ्या घालून बघितल्या. मी तुम्हाला साहित्य दाखवताना मोहरी दाखवली नव्हती, पण मोहरी पण घालायची आहे आपल्याला फोडणीसाठी. आणि त्याच गरम तेलात हिंग घालायचा. मोहरी तडतडली की लगेच आपल्याला हा मिरचीचा ठेचा घालायचा आहे. मिरचीचा ठेचा तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त घाला, तिखट तुम्हाला किती लागतं त्या हिशोबाने. आता ही एकसारखं 2 मिनिटं आपण हलवून घेऊया. आता याच्यात आपल्याला हळद घालायची. हळद नेहमी फोडणीत घालायची, त्याच्यामुळे काय होतं, कलर एकदम छान येतो. थोडी कोथिंबीर पण घालायची फोडणीत, त्याच्यामुळे काय होतं, चव एकदम छान लागते फोडणीत कोथिंबीर घातली. 2 मिनिटं असं एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे मिरची आपल्याला पोटाला बाधणार नाही, काय नाही. मिरची तेलात चांगली परतून घ्यायची असते. आता 2 मिनिटानंतर आपण हे चांगलं परतून झालंय. ह्याच्यात बेसन पीठ ओतूया. एकदम छान बघा कसं झालंय, अजिबात गुठळ्या नाही, काय नाही. आणि एकसारखाच आपल्याला हलवत राहायचंय.
आता कंटिन्यू आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय, म्हणजे याच्या गाठी ती होणार नाहीये. गुठळ्या अजिबात आपल्याला होऊन द्यायच्या नाहीत बघा. एकसारखं हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा, जास्त फुल ठेवायची नाहीये. त्याच्यामुळं काय होईल, लगेचच पिठाच्या गुठळ्या होतील. आता इथं मी विस्करनेच हलवून घेत आहे, म्हणजे काय होतं, गुठळ्या झाल्या एखाद्या थोड्याफार तरी लगेचच गुठळ्या मोडल्या जातात, अशा राहत नाहीयेत. आपल्याला आता पीठ चांगलं घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचे आणि साईडनी पण असं कडचं काढून घ्यायचं. बघा लगेचच दाटसरपणा आलेला आहे. तर बघा एकसारखं हलवून घेतलंय, आता पिठाला पण दाटसरपणा आलेला आहे आणि गुठळ्या तर बिलकुल सुद्धा झालेल्या नाही आहेत. तसं म्हणाय गेलं तर ही रेसिपी पारंपरिक आहे. कधी आपल्याला घरात भाजीला वगैरे काही नसेल ना, तर अशा पाटवड्या बनवायच्या, सेपरेट रस्सा बनवायचा. डिशमध्ये पहिल्यांदा पाटवडी घ्यायची आणि नंतर त्याच्यावर रस्सा घालायचा. आपल्याला काय रश्श्यात पाटवड्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत. आणि आपल्या गावोगावी खेडेगावात नाही ती बघा अजून पद्धत चालू आहे. मुलीच्या ढवळ जेवणाला वगैरे आई आवर्जून पाटवड्या बनवत असते आणि पितृपक्षात सुद्धा पाटवड्या बनवतात. खूप सोपी रेसिपी आहे. फक्त पाण्याचं व्यवस्थित जजमेंट झालं की नाही की अगदी झटकन होतात. नाहीतर पाणी जास्त झालं तर एकदम अशा पातळ लूज पडते ती आणि मऊसर होते ती. आणि कमी पाणी झालं तर दाट होत्यात जास्त आणि मोडल्या जातात. तर बघा पिठाला एकदम छान दाटसरपणा आलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि 2 मिनिटासाठी याला झाकून ठेवूया. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. पीठ एकदम छान वाफरलं गेलेलं आहे बघा, हाताला बिलकुल सुद्धा चिकटत नाही. आता आपण गॅस बंद करून पीठ ताटात काढून घेऊया. ताटाला मी पहिल्यांदा तेलाचा हात लावलेला आहे. सगळं गरम असतानाच आपल्याला पसरून घ्यायचंय. कुठं कमी जास्त असं नाही. आपल्याला जास्त पण जाडीची अशी वडी बनवायची नाहीये. एकदम परफेक्ट सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे. इथं सिलिकॉनचं पलटा घेतलाय मी उलटनं छोटंसं, त्याने पसरून घेते. आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर अशी पसरून घ्यायची आहे. त्याच्यामुळे दिसायला पण खूप छान दिसतं आणि चवीला तर एक नंबर लागतात ह्या वड्या. ओलं खोबरं पण असं थोडं थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आता हे आहे ना असं सेट करून घ्यायचं थोडं थोडं. मग अशी मी काय केलं तर वाटीला थोडंसं तेल लावलं होतं आणि त्याने असं पीठ पसरवत होती. पण वाटीला तेल लावल्यानंतर आपण पीठ पसरायला लागलं ना अजिबात पसरलं जात नाही, सगळं चिकटलं जातं. म्हणून इथं मी सिलिकॉनचं छोटंसं उलटण आहे ते घेतलेलं आहे. त्याने एकदम छान मस्त असं पसरता आलेलं आहे. आता हे एकदम छान मस्त असं सेट झालेलं आहे. आता आपण 15 मिनिटं पूर्ण थंड होऊन द्यायचं, नंतरच याच्या वड्या कापायच्या आहेत. तर त्या पूर्ण थंड झालेल्या आहे. आता आपण याच्या वड्या कापून घेऊया. वड्या तुम्हाला पाहिजे तशा आकाराच्या तुम्ही कापा. मी इथं चाकूनेच कट करत आहे. आपल्याला मी कापणीच्या आकारात कट करते. तुम्हाला चौकोनी वगैरे कट करायचे असल्यास तरीसुद्धा कट करता येते. कसंही कट केलं तरी चौतीच राहते शेवटी. आता आपण या वड्या काढून बघूया. एकदम सुंदर झालेले आहेत बघा, खाली सुद्धा चिटकले नाही आणि किती छान झाल्यात. एकदम मस्त परफेक्ट अशा सेट झालेले आहेत. कुठं तुटल्या नाही काही नाही, एकदम मस्त कट झालेत बघा. आणि एकदम छान तुटत वगैरे काही नाही. पाण्याचं प्रमाण एकदम आपलं परफेक्ट होतं ना, त्याच्यामुळे वड्यात गुठळ्या झाल्या नाही आहेत, पिठात काही नाही. एकदम मस्त झालेले आहेत आणि चवीला तर एकच नंबर झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही पण नक्की करून पहा. एकदम सोपी आहे आणि पाण्याचं प्रमाण वगैरे मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काही घाबरायची जरूरत नाही. एकदम मस्त होणार आहेत आपल्या ह्या वड्या. तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.